दोस्तों नमस्कार। दोस्तों, वसई विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित ने आज विधानसभा में एक अहम प्रश्न उठाते हुए विधानसभा अध्यक्ष का ध्यान आकर्षित किया और यह प्रश्न था वसई विरार अंतर्गत मूलभूत सुविधाओं से जुड़ा हुआ। श्रीमती स्नेहा दुबे पंडित ने विधानसभा में प्रश्न खड़ा किया कि लाखों की जनसंख्या वाला वसई विरार में न बराबर चिकित्सा सुविधाएं हैं, ना ही सरकारी स्कूलों को अब तक प्राथमिक स्कूल जो हैंडओवर किए जाने थे महानगर पालिका को, जिला परिषद स्कूल, उनको हैंडओवर ही किया गया। पिछले साल ये सब विषय पर पहले ही विधानसभा में चर्चा हो चुकी है। सरकार ने इनके आदेश भी जारी कर दिए, लेकिन अब तक इनका हस्तांतरण नहीं हुआ है। तो संबंधित विभाग के मंत्री से उन्होंने सवाल किया और उनके सवाल पर विधानसभा अध्यक्ष ने उसको मार्क करते हुए संबंधित मंत्री से जवाब पूछा भी, और जब मंत्री ने जवाब आशा अनुरूप नहीं दिया तब विधानसभा अध्यक्ष ने उन्हें सीधे शब्दों में, स्ट्रेट फॉरवर्ड, सख्त लहजे में उन्हें हिदायत भी दी। जनता के काम करने को लेकर संबंधित मंत्री को विधानसभा परिसर में चेताया। विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित हो या विधायक नालासोपारा विधायक राजन नाइक, लगातार दोनों ही विधायक वसई विरार से जुड़ी कई अहम जो मुद्दे हैं उनको विधानसभा में प्रश्नकाल में उठा रहे हैं, और ये कहीं न कहीं वसई विरार वासियों के लिए एक बेहद सुखद बात कही जा सकती। सुने वीडियो में आगे आज का जो मुद्दा था श्रीमती स्नेहा दुबे पंडित का, जो 5 मिनट का वीडियो है वो देखिए अंत तक, और उन्होंने जो जो एक एक बातें कही है वो सुनिए। साथ ही साथ उनके प्रश्न पर विधानसभा अध्यक्ष की प्रतिक्रिया और संबंधित मंत्री के जवाब को भी सुनिए। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 29,122। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिकेची स्थापना होऊन 16 वर्ष झालेली आहेत आणि या महानगरपालिकेची लोकसंख्या जवळपास 24 लाख अशी आहे आणि यामध्ये मनपाचे अजूनही एक स्वतःचे रुग्णालय सुसज्ज असं नाही आहे अध्यक्ष महोदय। त्यासाठी आत्ताच निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकनानुसार महानगरपालिका क्षेत्रात 50,000 लोकसंख्येला एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक असतं अध्यक्ष महोदय। पण ह्या 24 लाख लोकसंख्येला 48 आरोग्य केंद्राची आवश्यकता असताना आता केवळ 21 प्राथमिक आरोग्य केंद्रच अस्तित्वामध्ये आहेत। सार्वजनिक आरोग्य शासन निर्णय 29 ऑक्टोबर 2020 प्रमाणे 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 12 उपकेंद्र मनपाकडे हस्तांतरणाची मान्यता शासनाने दिलेली आहे, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये अध्यक्ष महोदय यावरती पुढे काही कारवाई झालेली नाहीये। 16 जुलै 2025 रोजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन आदेश दिले की हे 3 आरोग्य केंद्र, 12 उपकेंद्र आणि 116 जिल्हा परिषदेच्या शाळा या विनामूल्य हस्तांतरित करण्यात यावा महानगरपालिकेकडे, परंतु अजूनही यावरती काही कारवाई झालेली नाही आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझा या अनुषंगाने 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की आरे रुग्णालयाची 11 जून 2025 रोजी एक GR निघाला होता की जसे आहे तसे त्या परिस्थितीमध्ये रुग्णालयाचं हस्तांतरण करण्यात यावं। त्या पद्धतीने ह्या 3 आरोग्य केंद्र, 12 उपकेंद्र आणि 116 जिल्हा परिषदेच्या शाळा यांचं विनामूल्य हस्तांतरण शासन कधीपर्यंत करणार आणि हा GR आता आरोग्य विभाग काढणार का ग्रामविकास विभाग काढणार, कोणत्याही विभागाने काढावा, पण तो कधीपर्यंत काढणार आणि लवकरात लवकर ह्या शाळा आणि आरोग्य केंद्र महानगरपालिकेकडे कधीपर्यंत हस्तांतरित करणार अध्यक्ष महोदय? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य स्नेहाताई दुबे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला। खरं तर त्या सगळ्या आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात आणि त्या आरोग्याच्याच नाही तर प्राथमिक शिक्षणाचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांचा जो का हस्तांतरित करण्याबद्दलची एक बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे 16/7/2025 झालेली आहे।
या बैठकीमधल्या निर्देशाप्रमाणे जे काही ग्रामविकास आणि आरोग्याचे संबंधित विषय असतील तर ते महानगरपालिकेकडून वर्ग करावं आणि वर्ग केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च तिथली जबाबदारीसुद्धा त्यांनी पेलावी अशा पद्धतीच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत. मी एवढंच या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू की जे काही बैठकीचं प्रोसिडिंग CM साहेबांच्या मान्यतेने झालेलं आहे त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबद्दल सरकार सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेईल. सकारात्मक म्हणजे काय? 5 वर्ष झाले मंत्री महोदय. सकारात्मक म्हणजे काय? लोकांच्या प्रश्नाला जर इथे न्याय मिळणार नाही तर हे सकारात्मकता काय व्यक्त होणार, कशी व्यक्त होणार? आपण सांगा. मुख्यमंत्री महोदयांनी जुलै महिन्यामध्ये निर्देश दिलेत आणि आपण शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाकीची काही लेनदेन ऑन पेपरच होते, ते ॲडजस्टमेंट ऑफ अकाउंट ऑन पेपर असतात. त्यामुळे त्याचा निर्णय झाला पाहिजे. आपण त्याच्या संदर्भात बैठक करा परत पाहिजे तर आणि त्या प्रश्नाला सोडवा. शेवटचा प्रश्न विचार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ग्रामविकास मंत्री ही सभागृहात उपस्थित आहे. माझी विनंती आहे की मी सुद्धा त्यांची वेळ घेऊन हा विषय त्यांच्याकडे मांडला होता. तर या दोन्ही विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून हा आमच्या जिल्हा परिषदांच्या शाळा, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचा प्रश्न कधीपर्यंत, किती दिवसामध्ये, म्हणजे आणखीन आम्हाला किती दिवस वाट पाहावी लागणार अध्यक्ष महोदय? किती महिने? एक काहीतरी कालमर्यादा ठरवावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतल्यानंतर याचा मार्ग निघाला पाहिजे. हा प्रश्नच यायला नाही पाहिजे इथे. कालमर्यादा ठरवून द्यावी अध्यक्ष महोदय आणि पुढील किती दिवसामध्ये हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल अध्यक्ष महोदय, याचं एक ठोस उत्तर अध्यक्ष महोदय मिळावं आम्हाला. प्रश्न सुटतोय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं 16/7/2025 याच्याबद्दलचा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेत. मी प्रश्नाच्या अनुषंगाने इतकंच सांगतो की नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोन्ही विषयाशी हा संबंधित विषय असल्यामुळं याची एक बैठक या तिन्ही विभागांची आम्ही घेऊ आणि जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आम्ही करू. किती? 1 महिन्याच्या आत? 1 महिन्याच्या आत आपण करू. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.